नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या MPSC थोडक्यात या यूट्यूब चॅनलवर। तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात संपूर्ण माहिती बघितली होती। तर त्या योजनेच्या लाभार्थ्यासाठी पात्रता जी होती आणि काही कागदपत्रे होते त्यामध्ये महत्त्वाचे बदल करण्यात आलेले आहेत। तर ते आपण या व्हिडिओमध्ये बघूया। तर तुम्ही हा संपूर्ण व्हिडिओ बघा फॉर्म भरण्याच्या अगोदर, कारण की हे तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे। तुम्ही फॉर्म भरण्याच्या अगोदर या सगळ्या गोष्टी तुम्ही लक्षात घ्या। तर तुम्ही पहिला पॉईंट बघू शकता, त्यामध्ये म्हटलेलं आहे की जी या फॉर्म भरण्याची जी मुदत होती ती 1 जुलै 2024 पासून ते 15 जुलै 2024 पर्यंत होती, पण ती मुदत त्यांनी आता 2 महिने वाढवण्यात आलेली आहे। तर ही याची शेवटची जी तारीख आहे फॉर्म भरण्याची ती आता 31 ऑगस्ट 2024 असणार आहे। परंतु याचा जो लाभ आहे तो 1 जुलै 2024 पासून प्रतिमाह 1500 रुपये आर्थिक लाभ देण्यात येणार आहे। तर हा पहिला पॉईंट आहे। तर जे फॉर्म भरण्याची तारीख आहे ती आता 1 जुलै ते 31 ऑगस्ट 2024 असणार आहे। दुसरा पॉईंट आहे की या योजनेच्या पात्रतेमध्ये अधिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले होते। तर जे आपण व्हिडिओमध्ये बघितले होते की तुम्हाला डोमिसाईलची गरज होती, पण ज्याच्याकडे डोमिसाईल नाही आहे त्यांनी काही पर्याय दिलेला आहे। तर त्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की तुम्ही 15 वर्षापूर्वीचे राशन कार्ड, मतदार ओळखपत्र, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, जन्म दाखला या चारपैकी कोणतेही ओळखपत्र तुमच्याकडे असेल तर ते ग्राह्य धरण्यात येईल। तर तिसरा यामध्ये पॉईंट आहे की 5 एकर शेतीची अट वगळण्यात आली आहे। तर तुमच्याकडे 5 एकर शेती ही अट होती मागच्या आपण व्हिडिओमध्ये बघितली असेल, तर ती आता वगळण्यात आलेली आहे। चौथा पॉईंट आहे यामध्ये की जे महिलांचे वयोगट होते 21 ते 60 वर्ष वयोगटातील महिलांना या योजनेचा लाभ भेटणार होता, आता ते 21 ते 65 वर्ष वयोगट करण्यात आलेलं आहे। तर हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे। त्यानंतर पाचवा पॉईंट, ज्या महिलांचा जन्म परराज्यात झालेला आहे तर त्यांच्या पतीचे जन्म दाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमेसाईल ग्राह्य धरण्यात येईल। तर हा पाचवा पॉईंट आहे। सहावा आहे, जर तुमच्याकडे 2.5 लाख रुपयाचा उत्पन्नाचा दाखला नसेल पण तुमच्या कुटुंबाकडे पिवळे किंवा केशरी राशन कार्ड असेल तर ते उत्पन्नाच्या दाखला प्रमाणपत्रातून तुम्हाला सूट देण्यात येईल। आणि शेवटचा पॉईंट आहे की या योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुद्धा या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे। तर हे महत्त्वाचे 7 बदल झालेले आहे, तर हे तुम्ही लक्षात घ्या। आणि तर यानंतर तुम्ही आता तुमचा फॉर्म भरा। तर अशा प्रकारे हे महत्त्वाचे 7 बदल होते। तुमच्या याच्याबद्दल काही प्रश्न असेल तर नक्की कॉमेंट करा। तुम्हाला वाटतं की कोणाला यामुळे फायदा होऊ शकतो त्यांना हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेअर करा, आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।